क्लोज आहे, काका ओरडते हृदय. हे एक विमान चाललंय. हाय हृदय. मग आता मी जवळ जाते आणि तिथे भेटते तुम्हाला. मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल. मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते. तर येस, मी निघाली आहे इंडियाला. हृदय इज ऑल्सो रेडी. आमचा प्ले टाईम चालू आहे. सकाळ सकाळ लवकरच उठलाय. आम्हाला निघायचं होतं 7 वाजता आणि आता वाजलेत अराउंड 7:20 झालेत. तर मी ह्या 2 बॅग आणि एक बॅकपॅक घेतली आहे. तर चलो लेट्स गो. भेटते तुम्हाला आता मी डायरेक्ट एअरपोर्टला. बाय बाय. से हाय. हाऊ आर यू? तो प्रवासाची सुरुवात आम्ही केली ट्रेनने. नंतर ही बस घेऊन मग आम्ही पोहोचलो एअरपोर्टला. आणि ह्या 2 बॅग्स होत्या माझ्याबरोबर, तुम्ही बघितल्या त्याच्या. आणि आमची मस्ती इथूनच चालू झाली होती. तर हा आहे एअरपोर्टच्या बाहेरचा व्ह्यू. आणि हृदयचे बाबा आले होते आम्हाला ड्रॉप करायला. हृदय आणि इथून हृदयची मस्ती चालू झाली होती. ओके, 11.4 kgs. ओके, नॉट बॅड. इकडे बघ, व्हॉट हॅपन? खेळायचं होतं. तर एअरपोर्टला पोहोचल्यावर आम्ही पहिलं काम केलं ते होतं बॅग्सचं चेक इन. तर एका व्यक्तीला 23 किलो अलाउड होता. तर तशा 2 बॅग्स मी नेऊ शकत होते, म्हणून 2 बॅग्स माझ्याजवळ होते. आणि हृदयचे बाबा नंतर एक बॅग घेऊन येणार होते. आणि एक माझी बॅकपॅक होती, ती मी कॅरी ऑन म्हणजे माझ्याबरोबर फ्लाईटमध्ये घेतलेली. तर तिचं 7 किलो अलावन्स होतं. बऱ्याच अशा कंट्रीजमध्ये अलाउड असतं की चेक इन काउंटरपर्यंत आपल्याबरोबर कोणी आपले रिलेटिव्स वगैरे असतील तर ते येऊ शकतात. तेवढीच हेल्प होते. तर बॅग्सचं चेक इन करून इथे हृदयनी खूप खूप सारी मस्ती केली. आणि तिथून हृदय आणि मी नंतर निघालो सिक्युरिटी चेकला. हृदय एअरपोर्टला पोहोचलो आहोत आम्ही आणि डिपार्चरला आहोत. आता जस्ट चेक इन केलं आहे. बॅग्स वगैरे होतं काउंटर आणि अजून लाईन आहे. तर आता आम्ही हृदयच्या बाबांना बाय बोलू आणि आम्ही निघू. तर आता सिक्युरिटी चेक असेल, इमिग्रेशन. तर बघू मला कसं शूट करता येतं आहे. मी खूप ट्राय करेन. हृदय खूप मस्ती करतो आहे. तर सिया. तर इथून पुढे हृदयच्या बाबांना एंट्री नव्हती. तर आम्ही बाय बोललो त्यांना आणि निघालो भारताकडे. आणि हृदय कन्फ्युज्ड होता, मागे मागे बघत होता की बाबा काही येत नाही आहेत बरोबर. आणि विचारत होता बाबा कधी येणार ते. तर ऑफिसवरून येतील असं सांगितलं आणि मग त्याला घेऊन गेले सिक्युरिटी चेकसाठी. इथे आहे हो ची मिन सिटी 14A 11:25 आणि 10:25ला गेट ओपन होत आहे. आता अजून आताशी 9च वाजलेत. हॅलो गाईज. तर सिक्युरिटी चेक झालं, इमिग्रेशन झालं आणि आम्ही निघालो आहोत. आता गेटच्या जवळपासच बसेल मी. आणि हृदयला झोप आली आहे. मी त्याची कार्ड नाही आणली, म्हटलं तो बसणार नाही त्याच्यात आणि उगाच ते अजून इरिटेटिंग झालं असतं. मला 14A गेटला जायचं आहे. धाम लागला. हां, तर मी काय बोलत होते. हृदय सकाळी लवकर उठला. अराउंड 6लाच उठवलं त्याला पण, म्हणजे थोडा फ्रेश वगैरे होईल. पण आता खूप झोप आली. मग आता मी गेटजवळच जाते आणि तिथे भेटते तुम्हाला. एअर इंडियाची अनाउन्समेंट छान वाटतं ऐकायला ना. एक दाखवते तुम्हाला. आता इथे गेट नंबर 14 आहे. तर मला बरेच लोकांनी विचारलं एअरपोर्टला गोंधळत नाही का, म्हणजे कुठे जायचं आहे कुठे नाही. तर तसं काही नसतं. आपल्या फ्लाईटच्या पुढे आपला फ्लाईटचा गेट असतो आणि प्रत्येक
100 मीटर्सवरती और 250 मीटर्सवरती ना एक असा वरती बोर्ड लावलेला असतो आणि त्याच्यावरती कुठल्या डिरेक्शनला कोणता गेट आहे हे मेन्शन्ड असतं. सो आपण जाऊ शकतो तसं. किती बेअर आहेत ना? येस बेअर, येस ये कलरफुल बेअर. काय आहे तिथे? एअरप्लेन. काय बघतो बबी? खुश झालाय. इथे समोरच असा छान व्ह्यू आहे. काय ये कार, येस. इथून बोर्ड करतात फ्लाईटला. आणि मी गेट जवळ आलेली आहे. दिसतंय का? 14A. हाय हाय रिदर. हाय रिदर. आले बाई. येस येस. आर यू हॅपी रिदर? एरोप्लेन कुठे आहे? एरोप्लेन कुठे आहे? येस एरोप्लेन. येस. Baby, 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 baby. मी गेट जवळ येऊन बसली आता. 14A. केस सोडले थोडे. कामच आला. येता येता पूर्ण केसच ओली झाली. हृदयाला मी खाली सोडून येऊ शकत नव्हते. खाली सोडलं तर हे बघा आता रिकामी जागा भेटली. थोडा खेळेल, दमेल, मग झोपेल. खाली सोडलं तर तो ऐकतच नव्हता, दुसरीकडेच पळायचा. तर आता मग उचलून घेऊन आले इथपर्यंत. म्हटलं इकडे आल्यावरती कितीही खेळला तरी काही नाही आणि शांत आहे. अजून तरी लोक येत आहेत हळूहळू. आणि पटकन झाला खूप प्रोसेस. वेळ नाही लागला. सिक्युरिटीला तर आम्हाला लवकर पुढे एकदम पाठवलं. हृदय लहान होता, म्हणजे हृदय होता म्हणून. म्हणजे लहान मुलं असतील, बेबीज वगैरे, इन्फंट्स, तर लवकर पुढे पाठवतात, लगेच घेतात पुढे. तर मुलं पण वैतागत नाहीत मग. आणि हृदयने कोऑपरेट केलं. मला स्ट्रेस हा आलेला की सिक्युरिटीच्या वेळेस जेव्हा म्हणजे आपलं सगळं बॅग वगैरे सगळं काढून ठेवावं लागतं. कधी कधी तर आपल्या रिंग्स वगैरे काहीच नाही ठेवून देत ते. येस, रिंग्स वगैरे काहीही ऑर्नामेंट्स असतील ना, त्या पण काढून ठेवाव्या लागतात. पण आले माझं बेबी. पण असं काही झालं नाही आणि मी पण रिस्क नाही घेतली. मी काहीच रिंग वगैरे काहीच घालून नाही आले. आणि येस, चांगलं झालं आतापर्यंत तरी. आणि छान खेळतंय बाळ, तर मस्त वाटतंय. मी भारतात जाणार आहे. आणि नको हृदय, काय करतो बाळा तू? आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती की सिक्युरिटीमध्ये आल्यावरती 100 ml वरती काहीच लिक्विड अलाउड नसतं. तर इवन पाणी पण अलाउड नसतं. जर पाणी वगैरे असेल तर एकतर पिऊन घ्या तिथल्या तिथे, नाहीतर डिस्कार्ड करून टाकतात बॉटल्स वगैरे. दुसरं काही असेल ज्यूस वगैरे तर. पण हृदयच्या केसमध्ये त्यांनी मला अलाव केलं. आणि मग म्हणजे हे 120 ग्राम आहे आणि लिक्विड आहे. पण बेबीज वगैरे असतील तर ती लोक आणून देतात. तर आम्ही घेऊन आलो ना रिदू. मला किशी दे नाही बेबी, गे मी किशी. असं आय लव्ह यू बेबी. ओके, आता मी ज्यूस पितो. तर तुम्ही कधी येणार असताल तर लक्षात ठेवा, पाणी वगैरे काही घेऊन येऊ नका सिक्युरिटीच्या पुढे. आधीच पिऊन वगैरे घ्यायचं. तसं फ्लाईटमध्ये वगैरे तर सगळं भेटतं. तर मग काय. हो येस. काय पाहिजे? ओह, इट्स बनाना बाळा, बनाना कस्टर्ड. येस, ज्यूस. आणि You want it? Yes, ice cream. इधर रुसला या. काय झालं बाळा?
I'm sorry. काय चाललं? उठा चल, गेट अप. तर आम्ही आता फ्लाईट बोर्ड करतोय. होप एव्हरीथिंग गोज वेल. दिस इज 14B आणि हा हृदय आहे आणि आम्ही चाललोय आता फ्लाईट मध्ये. एअरप्लेन हा दुसरा आहे, हा नाही आपला. आणि साहेब एकटेच चाललेत. आईला वाटच नाही बघायची ना बेबी. नॉट वेटिंग फॉर मी. ये हॅपी हॅपी हॅपी. जा जा चलो. येस. हाय. चलो पाय वरती ठेवा. येस. गुड मॉर्निंग. या Okay, so this side, please. या थँक यू. हृदय दिस साइड. हृदय हियर दिस साइड. You should carry up. या हृदय you have to go inside. Hi. 38AH. Go ahead. या तर कोणीच नाही आहे आणि इन्फंट आहे बरोबर, म्हणून त्यांनी पुढे पाठवलंय. 38H. H 35. ओके. या थँक्यू सो मच. या येस एअरप्लेन. हॅपी आय माझा बेबी. येस इथे एक स्क्रीन आहे समोर, तर आता खुश झालं. आता टाइमपास तरी करेल काहीतरी. झोपेल आता थोड्या वेळात. खूप दमलाय. थांबा मी जागा करते. हेडफोन्स आहेत. ओ हृदयाचं चालू झालंय. थांब बाळा. आणि ब्लँकेट. कीप इट हिअर. इथे राहू दे. ओके. येस एक पिलो आहे आणि अशी सीट आहे, मध्येच आहे. आणि इथे हृदय ऑलरेडी दोन्ही खोलून बसलाय. तर फ्लाईटमध्ये बसलो आहोत आणि इन्फंट होता बरोबर, म्हणून पुढे पाठवलं. तर एल्डरली पीपल असतील किंवा इन्फंट्स किंवा काही रिक्वेस्टेड असतात, तर त्यांना पुढे आधी पाठवतात. बिझनेस क्लास असतो त्यांच्याबरोबर आणि मग नंतर नॉर्मली आपण येतो. तर या आता पोहोचलो आहोत, बसलो आहोत. आता फ्लाईट अराउंड 11:25ची आहे. आता वाजलेत अराउंड 11:15 वाजलेत. तर बघू. कुकी हाय. हॅपी. खुश झालोय आम्ही आता. थँक्यू सो मच. ओ वा थँक्यू. तर त्यांनी नॅपकिन्स दिलेत आल्या आल्या थोडं फ्रेश व्हायला. छान वाटतंय, थंड थंड. आणि आम्हाला नको आहे बंद. तर सर्वात बेस्ट गोष्ट ही झाली, आमच्या बाजूच्या सीटवरती कोणीच नाही. फ्लाईटमध्ये आहे बऱ्यापैकी जागा आणि 3 सीट भेटलेत आणि हृदय इथे माझ्या मांडीवर येऊन बसलाय. आता त्याला त्याच्या सीटवर बसवते. टेक ऑफच्या वेळेस आता होईल 10 मिनिटात. आणि मस्त वाटतंय. आम्ही इंडियाला चाललोय. Good morning, ladies and gentlemen. This is Captain speaking on behalf of Vietnam Airlines and with all crew members. 旅客vui lòng đề nghị quý khách bay trong làn hình phía trên hoặc
तर ना इथे माझा प्रयत्न चालला होता हृदयला सीट बेल्ट लावायचा आणि मुलांना बांधून ठेवलेलं अजिबात आवडत नाही, तर एंटरटेन करून मी प्रयत्न करत होती आणि मी बऱ्याच अशा पुढे ॲक्टिव्हिटीज पण केल्या ज्याने तो कंटाळणार नाही. ॲज सर्वात इम्पॉर्टंट असतो तो मुलांचा मूड आणि तो हॅपी असणं इम्पॉर्टंट असतो. सो ते सर्व प्रयत्न मीही करत होते. तर हा होता टेक ऑफ टाईम आणि दिदेचे बाबा बोललेले की टेक ऑफच्या वेळेस कसा रिॲक्ट करतो हे रेकॉर्ड करायला विसरू नको, म्हणून म्हटलं बघूया. पण थोडं स्टार्टला शांत झालं पण अजिबात नंतर काही नाही. ही वॉज ॲब्सोल्युटली नॉर्मल अँड हॅपी. तर फ्लाईट स्टेबल होताच लगेच सर्व्हिस पण चालू झाली आणि मी माझ्यासाठी घेतला होता ऑरेंज ज्यूस आणि दिदेसाठी ॲपल ज्यूस. यमी. आणि असं असतं फ्लाईटमधलं छोटंसं कॉम्पॅक्ट वॉशरूम. सगळ्या गोष्टी प्रॉपर एकदम अरेंज केलेल्या असतात. लंचमध्ये हिंदू मिल रिक्वेस्टेड होतं, तर एक व्हेज आणि एक नॉन व्हेज होतं आणि नॉन व्हेजमध्ये लॅम्ब होतं पण आम्ही लॅम्ब खात नाही, तर मला काही ते खाता आलं नाही. सो आम्ही दोघांनी दिदूचं व्हेज मिलच खाल्लं. लंच करून झाल्यावर हृदयला लागली मस्तपैकी झोप, तर तो माझ्या मांडीवर झोपला आणि तोपर्यंत मी थोडासा हा मूवी एन्जॉय केला. तर गेस करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही मूवी ओळखला असेल तर. व्हॉट इज दिस? एवढी खेळणी आणली आहेत, हे पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये आलं नॉनव्हेजमध्ये चिकन आणि काबुली चना ग्रेव्ही आणि व्हेजमध्ये होतं मेथीचा ढोकला आणि स्ट्रॉबेरी योगर्ट पण होतं बरोबर. ओके ओके होतं ब्रेकफास्ट तरी. कसं पण ॲग्री होतो ते दादा ओळखतात ना आल्यावरती. येस गेट ॲग्री ॲग्री गेट ॲग्री स्माइल 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 स्माइल. ओके थँक यू. गुड बाय. बाय. हळूवार आहे तू. स्लोली स्लोली, वन बाय वन, वन लेग ॲट अ टाइम. हॅलो गाईज, तर आम्ही पोचलो आहोत आता कनेक्टिंग फ्लाईट घ्यायला आणि खूप मस्त कॉपरेट केलं हृदयनी. खूप गोड बाळ होतं, अजिबात रडला नाही, खूप मस्त. आणि ॲक्च्युली फ्लाईटमधून उतरल्यावरती रडायला लागला की का उतरलो. आणि बरीच मुलं वगैरे होती, सगळी क्रँकी झालेली, खूप रडत होते सगळे आणि सगळे बोलत होते की खूप पेशन्स आहेत म्हणून याच्यात. तर आता इथे
सिक्युरिटी वगैरे करून झालंय. फ्लाईट थोडी लेट आहे वाटतं. तर आता मी जाते फ्लाईट गेटजवळ जाते आणि थोडंसं चालवते म्हणजे थोडासा फ्रेश होईल. हृदय येस एअरप्लेन. हृदय हाय. तर ही आहे फ्लाईट आणि इथे सगळे बोर्डिंगसाठी वेट करतायत. थांब ना हृदय. 2 मिनिट्स बच्चा प्लीज. हे बघ ते दीदी बघ काय करते. थँक्यू सो मच. थँक्यू. से बाय बाय दीदू. बाय बाय. हाँ चला. गुड बॉय. चल चल चल. ये. Happy baby. Happy. Go slowly. Okay? Yes. Slowly. Yeah. चल. चल. Yes. Very excited. Thank you. चला. चल पुढे. Thank you. 34G. Coming through, check cabin and get for checkup. तर ही सेकंड फ्लाईट बोर्ड करायच्या आधी ना आमच्याकडे तासभर होता. तर तासभरामध्ये हृदय खूप खेळला. तिथे स्टेअर्स होत्या बाहेर चालायला. तर सगळी लोक नुसती त्याच्याकडे बघत होती आणि हा मला स्टेअर्सवरून वरती घेऊन जात होता, खाली घेऊन येत होता. आणि फ्लाईटमध्ये बसल्यावरती लोकांशी म्हणत होती आता हा खूप झोपणार आहे, कारण सगळी लोकच त्याच्याकडे बघत होती. त्याची मस्ती चालू होती तेव्हा. तर आम्हाला वाटलेलं झोपेल, पण साहेब बिलकुल नाही झोपले. पूर्ण फ्लाईट त्याने एन्जॉय केली आणि पोहोचलो, खाली उतरलो तरी त्याची पूर्ण एनर्जी इंटॅक्ट होती. तर डिनरमध्ये सर्वात आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे फ्रूट्स. तर खूप फ्रेश आणि ज्युसी फ्रूट्स होते आणि हृदयनी पण खूप आवडीने खाल्ले. Please return to your seat. Ensure that your seat belt is fastened, your seat back is upright, your tray table is secured. Beautiful. We are back to Mumbai. Thank you. Bye-bye. We are getting off the plane. Bye-bye. Bye-bye. Thank you so much. पॅन्ट खाली करा. चला आता ग. येस आय एम कमिंग. दमलं ग माझं बाळ ग. हाय हृदय. हाय. हॅलो गाईज. तर आम्ही इंडियात पोहोचलो आहोत. अराउंड 9:15 वाजलेत आता आणि अराउंड 9:10 लँड झाली फ्लाईट. आणि हो मस्त एक्सपिरियन्स होता. खूप आवडला मला. खूप मस्त कोऑपरेट केलं. एवढीच्या पिल्ल्याने अजिबात रडला नाही. फुल एन्जॉय केली फ्लाईट. आणि दोन्ही फ्लाईटमध्ये उतरताना सगळे कॉम्प्लिमेंट देत होते की आम्हाला रिअलाइजच नाही झालं की बाळ होतं फ्लाईटवरती वगैरे, असं मागच्या पुढच्या सीट्सवरती वगैरे. आणि मस्त वाटलं. आता मी सामान घ्यायला आली आहे. लगेज घेते, इमिग्रेशन करते आणि मग तुम्हाला भेटते बाहेर जाताना आणि बघूया कसे आहेत सगळ्यांचे रिॲक्शन. स्टे ट्यून्ड.
आणि मुंबई एअरपोर्टवरती आल्यावर हे जे कार्पेट दिसतं ना ते बघून एवढा आनंद होतो आणि एवढं भारी वाटतं की आपल्या देशात परत आलो आहोत. ते हृदयाला मी बसवलं आहे आता इथे, एक बॅग ठेवली आहे आणि बॅग आताच लांब गेली आहे म्हणून मी आता वाट बघते इथपर्यंत यायची, कॅपॅसिटी नाही परत जायची. हां, तर आम्ही आता एक्झिट गेटला आलो आहे, बी गेटला आले ती लोक. आता बाहेर जाऊन तुम्हाला रिॲक्शन दाखवते. तर कॅमेरा हलेल वगैरे माझा, कारण मी कार्ट पण पकडले आणि हृदयाला पण घेतलेलं.